नमस्कार मित्रांनो, 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती अर्थात हनुमंतांचा वाढदिवस आहे। या दिवशी हनुमंताला तेल, रुई आणि शेंदूर वाहिले जाते। तसेच पंजिरीचा प्रसाद दिला जातो। सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो। अनेक ठिकाणी उत्सवाचं वातावरण असतं, भजन कीर्तन असतं। जन्माच्या वेळेस अर्थात सूर्योदयाची वेळ 6:40 झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा हलवला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते। तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शनाला जाल तेव्हा या व्हिडिओमध्ये आता या 3 गोष्टी सांगणार आहेत, त्या आठवणीने घेऊन जा। त्याचं कारण आपण जाणून घेऊया। या दिवशी तसेच हनुमंतांचा जन्मवार असलेल्या दिवशी म्हणजेच शनिवारी त्यांना प्रिय असे 3 पदार्थ अर्पण केले जातात, रुई, तेल आणि शेंदूर। या 3 गोष्टी आवडण्यामागचं कारण काय असेल तर आपण त्याचा व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पहिली गोष्ट आहे तेल। दर शनिवारी हनुमानच्या मस्तकावर तेल घालतात। त्यासंबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता। त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला दानागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्ग जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडलं। परंतु हनुमानांचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्यांच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला। त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला। यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढी पडली। दुसरी वस्तू आहे रुई। हनुमानांना रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते। ती थोडक्यात अशी की हनुमानांची माता अंजनी ही निस्सीम गणेश भक्त होती। आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवताची कृपादृष्टी व्हावी इतकंच नव्हे तर त्याला बळ, बुद्धी आणि विघ्नहर्तत्व नित्य लाभावं यासाठी अंजनी हनुमानांच्या गळ्यात मंदाराच्या विनवा आणि रुईच्या पानांची माळ घालत असे। आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळ घालतात। तसेच तो 11वा रुद्र असल्याने 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली आहे। शेंदूर। तिसरं म्हणजे शेंदूर। हनुमानांना शेंदूर लावण्यामागे 2 कथा सांगितल्या जातात। भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानांची जखम बरी केली। याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भाळी कुंकुम शेंदूर लावताना हनुमानांनी एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असं हनुमंताने सीतामाईला विचारले। असं केल्याने तुझ्या स्वामींचं आयुष्य वाढेल असं सीतामाईने हनुमानांना सांगितलं। तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागले। अहिरावण महिरावण नामक 2 मायावी राक्षसांनी राम लक्ष्मणांना कपटाने पाताळ नगरीत नेलं। ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते। ऐनवेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचं रूप घेऊन राम लक्ष्मणाची सुटका केली। या प्रसंगाचं वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रात करतात। पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लपना याची स्मृती म्हणून हनुमानांना शेंदूर लावण्याची प्रथा पडली असं सांगण्यात आले। बजरंगबली की जय। हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।